नमस्कार. भूत पिशाचांच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन रिअल हॉरर स्टोरी घेऊन आलो आहे. आणि ही रिअल हॉरर स्टोरी आहे नाशिक जिल्ह्यामधली, नाशिक शहरामधली. अमोल आणि समीरसोबत त्या रात्री काही भयानक कृत्य घडलं की ते आजही विसरू शकले नाहीत. आणि समीरला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. आपल्यापैकी बरेचसे लोक अशी आहेत की ते लिंबू उतारायला फक्त अंधश्रद्धा म्हणूनच पाहतात, थोतांडे म्हणून पाहतात. पण खरंच जर तुम्हाला आत्तापर्यंत लिंबू उतारायचा अनुभव आला नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लिंबू उतारा काय असतो आणि आपण त्याला किती सिरियस घ्यायचा हे तुम्हाला समजणार आहे. ज्या व्यक्तींना असे अनुभव येतात ते आपल्याला ईमेलद्वारे त्यांचे अनुभव आपल्याला सांगत असतात. तर त्यांनी सांगितलेलं आपण तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतो. आणि बिलकुलही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मी अंधश्रद्धा बिलकुलही पसरवत नाही. तर चला आपण आपल्या त्या मेन टॉपिककडे वळूयात, विषयाकडे वळूयात. समीर आणि अमोल हे दोघे सुद्धा जिगरी यार. त्र्यंबकेश्वरला त्यांनी एक प्लॉट पाहिला होता, जमीन पाहिली होती. तर त्या जमिनीच्या निमित्ताने त्यांचं ते डॉक्युमेंटचं वगैरे काही काम होतं. तर समीर आणि अमोल हे दोघे सुद्धा जिगरी यार. एकत्र त्यांनी तो प्लॉट घेतला होता, एकत्र घ्यायचा होता. एकाच गाडीतनं सकाळचे त्र्यंबकेश्वरकडं रवाना होतात. दोघे सुद्धा मूळचे नाशिक शहरामधलेच. त्र्यंबकेश्वरला रवाना होतात. त्यांचं जे पेपर वर्क होतं, जी पुढची पार्टी होती, जी लोक होती, त्या लोकांसोबत काही त्यांची बोलणी होतात. बऱ्याचशा, आता आपण जमिनीचा जर विषय घेतला तर बरेचसे त्याच्यामध्ये पॉईंट असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे त्या क्लिअर व्हायला टाईम जातो, वेळ जातो. तर त्या दिवशी ते सकाळी त्र्यंबकेश्वरला निघतात, त्र्यंबकेश्वरला पोचतात. तिथे गेल्यावर त्या शेतकऱ्यांसोबत बोलणं होतात, तिथल्या त्या लोकांसोबत बोलणं होतात. म्हणजे ज्या अडचणी होत्या त्या बऱ्यापैकी त्या दूर होतात. आता पुन्हा त्यांना त्यांच्या घरी यायचे, म्हणजे नाशिक शहरामध्ये यायचे. वाटेत एका हॉटेलवरती येताना जेवण करतात. जेवण करून ते दोघे सुद्धा नाशिककडे त्यांच्या कारमध्ये बसून निघाले होते. म्हणजे एक साधारण रात्रीचे 12-12:15 वाजले असतील. नाशिक त्र्यंबकेश्वरला घोटी फाटा आहे. पूर्ण एरिया सुनसान आहे, आजूबाजूला डोंगर आहेत. आणि त्या ठिकाणी तुरळक आपल्याला लोक पाहायला मिळतात. ज्यावेळेस ते घोटी फाट्याजवळ जातात, वातावरण एकदम शांत झालेलं होतं. एकदम हलकासा पाऊस त्यावेळेस पडून गेला होता. रस्त्याच्या कडेला जी माती असते त्या मातीवरती पावसाचं जे पाणी होतं त्यामुळे ती माती थोडीशी ओली झाली होती. तर अमोल गाडीच्या डाव्या साईडला आणि समीर गाडी चालवत होता. आणि जशी गाडी त्या घोटी फाट्याजवळ गेली, त्या परिसरामध्ये गेली, तर अमोल समीरला बोलला, अरे समीर, घोटी फाटा आला वाटतं. तो बोलतो, हा आपण त्याच ठिकाणी आहे. पण बघ रे, एवढी का शांतता आहे, अजिबात गाड्या पण जास्त येत नाही, काय नाही, आणि जास्त लोक पण दिसत नाही. असं फार किती वेळ झालाय का, आताशी 12-12:15 तर वाजले. तर तेवढं त्यांचं ते बोलणं चालू होतं. गाडीमध्ये आपलं थोडासा त्यांनी गाण्यांचा आवाज चालू होता. तर ते त्यांचा प्रवास करत होते. तर नॉर्मल स्पीड होतं त्यांचं. पण काही अंतरावरती पुढे गेल्यावरती त्यांना रस्त्याच्या मधोमध एक लिंबू उतारा त्यांच्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये समीरला दिसला आणि अमोलला सुद्धा दिसला.
आता अमोल तर डाव्या बाजूला बसलेला होता, त्याच्यामुळे त्याच्या हातात तर काही गाडीचं स्टेअरिंग नव्हतं, ब्रेक नव्हते, एक्सिलेटर नव्हता, क्लच नव्हता. समीरन तो रस्त्याच्या मधोमध ठेवलेला उतारा पाहिला आणि समीरने गाडीचा ब्रेक दाबला आणि गाडी डाव्या बाजूला घेऊन गाडी उभी करून ती बंद केली. अमोल त्याला बोलला, काय झालं रे? तर समीर म्हणतो, ते बघ ना पुढं काय. अमोल म्हणतो, उतारा आहे काय? तर समीर त्याला बोलतो, थांब जरा, मी आलो. काय येडपट लोक आहेत राव, असे रस्त्याच्या मधोमध हे काहीतरी असं कृत्य करून त्यांना वाटतं की आमच्या मागची जी नकारात्मक शक्ती आहे त्या अशा प्रकाराने निघून जाईल. चल मी ते साईडला करतो. अरे असे कितीतरी लोक आपल्या मागणं येणार आहेत, ते पण घाबरतील नाही अशा गोष्टींना. तर अमोल त्याला तरी सावध करतो की बाबड्या, आता मैत्रीमध्ये ते एकामेकासोबत काही बोलत असतील, नको तू काय करू, तुला काय घेणे देणे. रस्त्याच्या मधोमध्ये आपल्या गाडीला काय ते अडसरा निर्माण करणार आहे का? गाडी त्याच्यावरनं सुद्धा जाऊ शकते, साईडनी पण जाऊ शकते. तू नको असा काय प्रकार करू. समीर बोलतो, अरे काय राव, तू कुठल्या शतकात राहतो? आत्ताचं जग कुठं चाललंय आणि तुम्ही अजून सुद्धा या लिंबू उतारा, मिरची, या हळदी कुंकू, या असल्या अंधश्रद्धेमध्ये तुम्ही अजून बुडून गेलेले आहेत राव. अरे इतका मोठा झाला आहे, जग कुठं चाललंय आणि अजूनही तुम्ही लिंबू मिरच्यांमध्येच घुसलेले आहेत. ह्याने काही होत नसतं, हे निव्वळ थोतांड असतं. तर अमोल पुन्हा त्याला सांगतो की जरी थोतांड असू दे, खोटा असू दे, काही असू दे, पण आपल्याला त्या उतार्याशी आपला काही संबंध नाही आहे, आपला आपण निघून जाऊ. एकतर तू बघ आता वाजलेत पण किती, एकतर पाठीमागनं गाडी येत नाही, समोरनंही गाडी येत नाही, आजूबाजूला पूर्ण परिसर जंगल आहे. आणि एकतर बघ ना, तू नेहमीपेक्षा मला तर असं वाटतंय की आज थोडीशी भयान शांतता आहे. तर समीर म्हणतो, जाऊ दे, तू गप शांत बस, तू गाडीत बस, तू भेत्रट आहे, मला माहिती आहे, तू गाडीतच बस, मी बघतो माझं मी. तर तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि त्या ठिकाणी जातो. तिथं गेल्यावरती त्याच्या पाठोपाठ लगेच अमोलसुद्धा गाडी दरवाजा उघडून त्याच्या पाठोपाठ जातो. त्याला परत हाताला धरतो, अरे चल, काय नको येड्यासारखं करू असं. म्हणजे बिलकुलही अशा गोष्टी चांगल्या नाही आहेत. ज्यांनी केलं असेल त्यांनी केलं असेल, त्याच्या मागं काय इडापिडा असेल त्या घालवण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टी केल्या असतील, पण तू त्या गोष्टीला नको छेडछाड करूस. तर समीर त्याचा असा हात झटकतो. तर त्या ठिकाणी एक रिंगण केलेलं होतं, हळदी कुंकूचं असं रिंगण गोल केलं होतं. त्याच्या मधोमध ते लिंबू ठेवलं होतं, लिंबावरती सुद्धा हळदी कुंकू. तर समीर ते लिंबू उचलतो आणि त्या लिंबाकडे पाहतो. बघ किती बाळोट लोक असतात. आता ह्या लिंबाला स्त्रीची केस बांधण्याचं काय लॉजिक आहे? कारण त्या लिंबाला जे बाई माणसाचे लांब केस असतात, ती केस अशी गुंडळलेली होती त्याला. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं होतं आणि त्या रिंगणामध्ये एक लाल आणि एक काळं कापडसुद्धा त्यांना तिथं दिसलं. तर तरी अमोल त्याला बोलतो की समीर ऐक माझं, ते आहे त्या ठिकाणी ठेव, असं काही तू कृत्य करू नको जे तुझ्या मनात आहे. आणि मला सुद्धा समजायला लागलं की तुला आता ह्या लिंबासोबत काय करायचं आहे. तर समीर त्याचं ऐकत नाही आणि समीर एकदा वरती लिंबू फेकतो, कॅच करतो, दुसऱ्यांदा लिंबू वरती फेकतो, कॅच करतो, तिसऱ्यांदा लिंबू एकदा वरती फेकतो, कॅच करतो आणि चौथ्यांदा ते लिंबू वरती फेकतो आणि त्या लिंबाला पायाने, जसं आपण फुटबॉलला किक मारतो, लात मारतो, अशा प्रकारे ते लिंबू किक मारल्यामुळं लांब जाऊन पडतं, जे त्यांना दिसत नव्हतं. ते झाडाझुडपामध्ये कुठेतरी पडतं. ज्या वेळेस समीर त्या लिंबाला लात मारतो ना, त्याच वेळेस अचानक त्यांना कसली तरी कुजबुज ऐकायला येते. ते माझ्यासाठी होतं, ते माझ्यासाठी होतं. समीरला काय झालं हे त्यावेळेस अमोलला समजलं सुद्धा नाही. पण अमोल इतका घाबरला होता की अमोल त्याच्या शब्दात ते सांगू पण शकला नाही. त्याला इतकी भीती वाटली होती. त्यांनी फक्त एकच आवाज ऐकला, ते माझ्यासोबत
ते माझ्यासाठी होतं. ते परत आणून ठेव. ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी ठेव. अमोल आजूबाजूला पाहतोय, पण कोणीच नाही. एकदम स्मशान शांतता. समीर तर जागजागी आहे ना, स्टॅच्यू झाला होता. जो तो पहिल्या जोशमधून गाडीतनं खाली उतरला होता, ते लिंबूवरती हवेत 2-4 वेळा फेकलं, त्याला लात मारली, त्यावेळेस त्याच्या अंगामध्ये जी एनर्जी होती ना, ती एनर्जी त्याला त्यावेळेस त्याच्या अंगामध्ये दिसत नव्हती. स्टॅच्यू झाला होता, एकदम शांत, जसं काही त्याला काही समजत नव्हतं. अमोल त्याला बोलत होता की तू ह्या अशा काही गोष्टी करू नकोस. अमोलला समजलं की काहीतरी गडबड होणार आहे. समीर पूर्ण शांत झालेला. जो समीर पहिला एनर्जेटिक गाडीतून खाली उतरला होता ना, तो तसा राहिलेला नव्हता. आणि समीर अमोलला हात लावून असा बोलतो की बघ रे, तिथं समोर बघ रे, कोण आहे बघ, त्या झाडामध्ये आपल्याकडे कोणतरी पाहते. एक बाई आहे. अमोल बोलतो कुठे कोण नाही, कारण ते फक्त दिसत होतं, ते फक्त समीरला दिसत होतं. बघ ना रे, ते बघ, तो ती बाई आहे बघ, केस सोडलेली आहेत बघ, ती आपल्याकडे बघतीच. 100 फुटावरती कोणतरी होतं. एक नस्पष्ट दिसणारी आकृती त्या ठिकाणी होती. अमोल त्याला बोलतो चल बस बाबा, चल निघ इथून, काहीतरी गडबड व्हायच्या अगोदर इथनं निघ. समीर बोलतो बघणार आहे, पण ते आपल्याकडेच बघते, कोणतरी बघणार आहे, आपल्याकडेच बघते. अमोलला समजलं होतं की काहीतरी गडबड होणार आहे, कारण हा घोटी फाटा हा त्या गोष्टींसाठीच बदनाम आहे. लिंबू तारा, काळी जादू, ब्लॅक मॅजिक, त्या अशा गोष्टी त्या ठिकाणी होतात, त्यासाठीच ती जागा बदनाम आहे. समीरला तो फरफडत आणतो आणि डाव्या बाजूला बसवतो, आणि त्यावेळेस अमोल गाडीच्या स्टेअरिंगवरती येऊन बसतो. समीर एकदम शांत. जो समीर होता तो समीर राहिलाच नव्हता. अमोल गाडी स्टार्ट करतो आणि 100-150 फूट पुढे जात असेल तर त्याला डाव्या बाजूला एक बाई उभी आहे, कोणतरी बाई आहे, आणि ती त्यांना लिफ्ट मागते की मला पुढे येऊ द्या, मला यायचंय, मला यायचंय. अमोलला समजलं होतं की हे काहीतरी विचित्र आपल्यासोबत आता व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण ती जागा त्या प्रकारची नव्हती की तिथं थांबावं. दिवसा तुम्ही तिथं ट्रेकिंगला जा, तुम्हाला अगदी निसर्गरम्य सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील, पण रात्रीच्या वेळेस ती जागा तेवढीच भयानक सुद्धा आहे. कधी जर तुम्ही घोटी फाटा त्या परिसरामध्ये गेले ना, तर तुम्हाला नक्कीच हा अनुभव घेता येईल. तरी एक बाई, त्यांना तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, ती त्यांच्याकडे लिफ्ट मागत होती. एका झाडाच्या आडोशाला थांबून ती हात करत होती त्यांना. अमोल थांबला नाही, अमोल थांबला नाही, आणि गाडी अचानक बंद पडली. आता काय झालं? एकतर अंधार झालेला, की रात्र झालेली, आणि एकतर ह्या समीरने असं कृत्य केलेलं. पूर्ण गाडीच्या ज्या लाईटी होत्या पूर्ण बंद झाल्या, गाडीचा स्टार्टर सुद्धा बसत नव्हता. आता मेकॅनिकल काय प्रॉब्लेम आहे, रात्रीचं इथं कोण येणार आहे, कोणाला भेटणार आहे आपण? अमोल खिशातला फोन काढतो तर फोनचं नेटवर्क सुद्धा गेलेलं. आता कुणाला भेटायचं, कुणाला थांबवायचं, आणि कोण एवढ्या रात्री या ठिकाणी आपल्यासाठी थांबणार आहे? समीरला बोलतो की तुला समजते का रे, गाडी बंद पडलेली आहे. समीर शांत पडून होता की जसं काय झालंच नाही. अमोल गाडीच्या खाली उतरतो, गाडीचं बोनेट उघडतो. त्याला काय करता येईल, स्वतःला गाडी स्टार्ट करण्यासाठी काय करता येईल? समीर तर गाडीतच बसलेला, तो बोलण्याच्या लायकीचाच राहिलेला नव्हता. तर ज्यावेळेस मोबाईलच्या टॉर्चनी पाहतो
तर गाडीची जी बॅटरी असते त्या बॅटरीमधनं ती वायर निसटलेली होती. त्याच्यामुळं पूर्ण गाडीचा जो करंट होता तो बंद झालेला होता. अमोल हा मोठा श्वास घेतो की बाबा वाचलो, हे आपण रिपेअर करू शकतो काही वेळात. आणि तो ते रिपेअरसुद्धा करतो. आणि गाडीची हेडलाईट, गाडीच्या पूर्ण लाईटी त्या पुन्हा चालू होतात. आणि अमोल पुन्हा गाडीत येऊन बसतो, गाडीला चावी लावतो, गाडी स्टार्ट करतो. आणि तितक्यात त्याच्या पाठीमागच्या बॅक साईडच्या काचेवरती कोणीतरी 3 वेळा टक 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 करतं. अमोल डचकला आणि पाठीमागे पाहतोय तर कोणीच नाही, कोणीच नाही. अमोलला वाटतं की हवेचा आवाज असेल किंवा एखाद्या झाडाचं सुकलेलं लाकूड येऊन आपल्या काचवरती आदळला असेल. तर तो गाडी चालू करतो आणि थोड्याशा अंतरावर पुढे जातो. तर गाडीच्या बॅक सीटवरनं आवाज येतो, त्याला सांग ते लिंबू होतं त्या ठिकाणीच ठेव, तुझा पिच्छा नाही सोडणार. ते लिंबू माझ्यासाठी होतं, तू ते परत आहे त्याच ठिकाणी ठेव. अरे बापरे, समीर तर ना अर्ध मरणावस्थेतच होता. तो म्हणजे त्याला काही समजतही नव्हतं आणि तो अमोल सोबत बोलतही नव्हता. पण अमोलची जाम फाटली होती हा आवाज ऐकल्यानंतरनं. गाडीच्या ॲक्सिलेटरवरती पाय ठेवतो आणि गाडी स्पीडमध्ये पळवायला सुरुवात करतो. पण त्यावेळेस अमोल जे पाहतो ना तो थक्क झाला होता, थक्क. कारण 2-2 मिनिटाच्या अंतरावरती रस्त्याच्या मधोमध त्याला उतारे दिसतात. प्रत्येक 2 मिनिटाच्या अंतरावरती रस्त्याच्या मधोमध त्याला उतारे दिसतात. लिंबू, मिरची. जो उतारा समीरने पायाने पांगवला होता, पायाने त्या लिंबाला लात मारली होती ना, सेम टू सेम उतारे त्याला 2-2 मिनिटाच्या अंतरावरती पाहायला मिळतात. अमोल मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिथनं गाडीच्या ॲक्सिलेटरवरती पाय ठेवतो आणि गाडी फुल स्पीडमध्ये पळवतो. काही वेळानंतर म्हणजे एक साधारण 1 तास ते त्यांच्या ठिकाणावर पोहोचतात. आणि अमोल मोठा श्वास घेतो, स्वतःच बोलतो की वाचलो बाबा, सुटलो बाबा. पण समीर एकदम स्टॅच्यू शांत झाला होता. आता त्या दिवशी त्यांना उशीर झाला होता यायला, म्हणून आता समीर तर त्याचं लक्षच नव्हतं, बिलकुल तो शांत झाला होता. आणि त्या दिवशी समीरला तो त्याच्याच घरी तिथंच झोपवतो. बोलतो आता जाऊ दे, उद्या सकाळी ना मी तुला सोडतो. मग समीर आणि अमोल हे दोघे सुद्धा अमोलच्याच घरी दोघे जण, म्हणजे समीरला सुद्धा त्याच दिवशी तिथंच मुक्काम करायला लावतो. दुसऱ्या दिवशी सकाळ होती, दोघे उठतात. पण समीरचा मूड बिलकुलही चांगला नव्हता, एकदम नर्वस झाल्यासारखा. अमोल त्याला विचारतो की रात्री तू काय केलंय, तुला आठवतंय का रे, रात्रीपासून तू एकदम शांत झालाय. तो बोलतो हा ना रे, मला कळतंय की रात्री मी तिथं काहीतरी वेगळं चुकीचं केलं. पण त्यावेळेसपासूनच मला आत्ता असं काहीतरी विचित्र असं माझ्या शरीरामध्ये जाणवायला लागलेलं आहे, हालचाली व्हायला लागलेली की जे नॉर्मल माणसाला नाही होत, असं काहीतरी वेगळं वाटायला लागलेलं आहे मला. तर अमोल बोलतो काय होतंय तुझ्या शरीरात. तो म्हणतो बघ ना रे, मला असं का वाटतं की माझ्या हातापायाला थोड्याशा मुंग्या यायला लागलेल्या आहेत आणि थोडंसं म्हणजे मला असं श्वास पूर्ण घेता येत नाहीये. तर जाऊ दे, आता तू थकलाय, आता रात्री ते केलं झालं, तुला सांगत होतो की ह्या अशा गोष्टी काही करू नको. पण तुम्हाला खरं सांगतो, यानंतरनं समीरच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होणार होता आणि त्याची किंमत त्याला मोजावी लागणार होती. अमोल त्याला बोलतो की जा चल आंघोळ करून घे, मी तुला घरी सोडवतो, आपण बघू ते नंतर आपल्या त्या कामाचं. तू थोडासा फ्रेश हो, घरी जा, थोडासा आराम कर, बघू नंतर. समीर ज्या वेळेस बाथरूममध्ये आंघोळ करायला गेला होता ना, तर समीरच्या पूर्ण अंगावरती फोडी आल्या होत्या, फोडी.
अंगावरती त्याने जसं गरम पाणी टाकलं ना, तर त्याला जसं काय जळायलाचा त्याला फील आला. म्हणजे जसं काय भाजतंय मला. म्हणजे असं काहीतरी त्याच्यासोबत कृत्य त्यावेळेस व्हायला लागलं. तर तो अंघोळ करताना ते अमोलला आवाज मारला आणि अमोलला बोलला, की "बघ रे यार, माझ्या अंगावरती बघ ना कशा फोडी तुला दिसतात." पूर्ण शरीरावरती लाल, 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 लाल फोडी त्याला आल्या होत्या. तर अमोल पण बघतो, पण अमोलला सुद्धा ते पाहून भयानक वाटलं. पण तो त्यावेळेस कशीबशी अंघोळ करतो आणि थोडासा नाश्ता करून अमोल त्याला बोलतो, "चल मी आता तुला सोडतो." आणि अमोल त्याला गाडीमध्ये बसवून त्याच्या घरी आणून सोडतो. अमोल पुन्हा त्याला सोडून त्याच्या कामावरती जातो. समीर घरी. रात्र होती. रात्र झाल्यानंतरनं अचानक समीरच्या घरनं अमोलला रात्रीचा फोन येतो, की "अरे अमोल, समीर काहीतरी काहीतरी वेड्यासारखा बरळतोय. कसले पण विचित्र आवाज काढतोय आणि बोलतो, त्या कोपऱ्यामध्ये बघ ना, एक काळी साडी घातलेली बाई आहे. तिने केस सोडलेली आहेत. तिच्या दाताला रक्त लागलेलं आहे आणि हातात लिंबू घेऊन उभी आहे. आणि ती मला म्हणते, की हे लिंबू ज्या ठिकाणावरून तू उचललं होतं, जिथनं लांब फेकलं होतं, ज्याला लात मारली होती, ते लिंबू परत तिथंच नेऊन ठेव." हा काय प्रकार आहे रे अमोल? तर तो समीरच्या वडिलांना बोलतो, की "काका, आता मी फार दमलेलो आहे. तुम्हाला मी उद्या येऊन बोलू का काही गोष्टी, काय झालं त्या, कसं घडलं होतं, काय म्हणजे त्यावेळेस काय प्रकार घडला होता." तर ते बोलतात, की "बाबा उद्या सकाळी काही करून तू ये, कारण हा वेड्यासारखा भराळायला लागलेला आहे. काही पण हे करतोय. ह्याला दवाखान्यात जायचं म्हटलं, की हा आम्हाला दवाखान्यात नेऊन देत नाहीये. आम्हाला लाथाबुक्क्या मारायला लागलेला आहे. काय करावं आम्हाला कळेनाच. ह्याचा स्वभाव असा नाहीये, पण हा समीर असा का झाला?" त्या रात्री अक्षरशः समीरला इतका त्रास झाला. अख्ख्या घरातली त्याची जे आई वडील, त्याची बहीण, भाऊ हे रात्रभर जागे होते. समीर फक्त बोलायचा, "बघ ना, त्या कोपऱ्यात ती बाई आहे. केस मोकळी सोडलेली आहेत. दातात जसं काय तोंडात रक्त आहे. हातात लिंबू घेऊन उभी आहे आणि मला बोलते, की हे लिंबू घे आणि ज्या ठिकाणाहून तू उचललं होतं त्याच ठिकाणावर सो." अख्ख्या रात्रभर तो तेच बरळत होता. दिवस उजाडतो, सकाळ होते आणि अमोलला पुन्हा त्याचे वडील फोन करतात, की "आत्ताच्या आत्ता तू इथं निघून ये. काय झालं तर मला ऐकायचं." अमोल घरनं पुन्हा समीरच्या घरी येतो आणि जे काही घडलं होतं ते सर्व त्याच्या वडिलांना, त्याच्या अख्ख्या कुटुंबाला, फॅमिलीला सांगतो, की ह्याला मी सांगत होतो. तर तिथून ते सगळेजण त्याला गाडीत कसाबसा घेऊन डॉक्टरकडे जातात. डॉक्टरचं आता काम आहे, त्यांच्याकडे पेशंट आल्यावरती ते त्याला इंजेक्शन मारणार, त्याला काही गोळ्या औषधं देणार. हे त्यांचं नॅचरल रूटीन आहे. ते सगळ्या गोष्टी सगळं प्रत्येक डॉक्टर करतोच. तिथून त्याला पुन्हा घरी आणतात, पण त्याची परिस्थिती बिलकुल बिघडलेली. म्हणजे तो अजिबात त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही. पण त्याच्यामध्ये अजून एक इफेक्ट त्याला, त्याच्या शरीराला अजून एक जखम झाल्यासारखं झालं. ह्या त्याच्या शरीरातल्या ज्या नसा आहेत ना पूर्ण, ज्या आपण समजा जिम केली, व्यायाम केला, की आपल्या शिरा कशा अशा फुगतात. हाय ब्लड प्रेशर त्याच्यातनं अपडाऊन होतं. तर ह्याच्या पूर्ण शरीराच्या ज्या नसा, शिरा आहेत ना, अशा जाड अशा जसे काय त्याचं कातडं फाडून त्या फुटतील असा प्रकार झाला त्याचा. आता हे सगळे घाबरले, काय करायचं. त्याला म्हणजे तो आहे ना अगदी असा वेडा झाल्यासारखा करायला लागला. म्हणजे काही बरायला लागला. म्हणजे अधूनमधून म्हणायचं, की "हो का माझ्या छातीवरती कोणतरी बसले, हो का माझ्या पाठणीवरती कोणतरी बसले आणि तीच बाई आहे. तिचं लिंबू मला त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, ती मला सोडणार नाही, मला ती छळते." आता हा प्रकार सायन्समध्ये येत नाही. कारण तुम्ही जर भूतप्रेत आत्म्यांचं काही तुमच्या तोंडातनं शब्द जात असेल, तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. तर अमोल त्यांना बोलतो, की "आता
एक पर्याय आहे, आपल्याला एखाद्या पुजाऱ्याला दाखवायला लागेल, नाहीतर एखाद्या मांत्रिक तांत्रिकाकडे जायला लागेल, कारण ह्या गोष्टी एवढ्या सहजासहजी सुटणार नाही आहेत. तर ते त्याला घेऊन एका तांत्रिक मांत्रिकाकडे जातात. तिथे गेल्यावर त्या तांत्रिक मांत्रिकाला आहे ना सगळ्या गोष्टी सांगतात की असा असा प्रकार घडला होता. तर तो तांत्रिक त्यांना सांगतो की तुम्हाला तेच करावं लागेल, जे समीर बोलतोय ना ते लिंबू आहे ना त्या ठिकाणी नेऊन ठेवायला लागणार आहे, त्याशिवाय त्याची सुटका होणार नाही. आता हे किती खरं आणि किती खोटं हे मी तुम्हाला पहिल्यांदा परत परत सांगतोय की अंधश्रद्धा पसरवायचा माझा कुठलाही हेतू नाहीये. हे तुम्ही जे ऐकताय हे दुसऱ्याकडनं मला आलेलं आहे. प्रत्येकाचा अनुभव असू शकतो, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तर त्या मांत्रिकाकडे जाऊन ते पुन्हा घरी येतात आणि पुन्हा रात्रीचं तेच. समीर झोपत नाही, कुणालाही झोपून देत नाही. रात्रीचा फक्त उठायचा आणि ह्या कोपऱ्यामध्ये ती बाई आहे, त्या कोपऱ्यामध्ये ती बाई आहे, हातात लिंबू आहे. म्हणजे हेच रात्रभर त्याचं चाललं होतं. आता लिंबू उतारा टाकायचा म्हटलं की अमावस्या येणं गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी अमावस्या नव्हती आणि तिसऱ्या दिवशी अमावस्या नव्हती. अमावस्या 2 दिवस सोडून अमावस्या होती. तर मांत्रिकांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अमावस्याच्या रात्रीच, ज्या रात्री तुम्ही हे असं कृत्य केलं, ज्या वेळेस केलंय त्याच टायमिंगला 12-1च्या मधोमध तुम्हाला ते लिंबू परत तिथे नेऊन ठेवायला लागणार. आता ते लिंबू म्हणजे दुसरं कुठलं लिंबू तुम्हाला त्याच ठिकाणी नेऊन ठेवायला लागणार आहे आणि तुम्हाला तिथं ठेवणं गरजेचंच आहे. दुसरा दिवस उजाडतो आणि समीरची आई दरवाजा उघडते आणि दरवाजात जे पाहते अक्षरशः चक्कर येऊन पडते. दरवाजाच्या बाहेर गोल रिंगण, एक लिंबू, त्याला बाईची केस गुंडळलेली, लाल कापड, काळं कापड आणि पूर्ण त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकू टाकलेलं ती पाहते. पण हे केलं कोणी, हे समजायला मार्गच नाही. लागोपाठ 2 ते 3 दिवस त्यांच्या दाराभोवती हे असंच रोज नवीन एक उतारा त्यांच्या दारापाशी पडलेला दिसायचा. आता मांत्रिकाने सांगितलं होतं की ह्याच्यावरनं जो उतारा उतरवायचा आहे हा तुम्हाला अमावस्यालाच उतरवायचा आहे. अमावस्या येते, रात्रीचा समीरच्या अंगावरती उतारा उतरवतात. त्याचे वडील अमोल हे दोघंसुद्धा कारमध्ये बसून पुन्हा घोटीफाटा. त्या ठिकाणी जिथं त्यांनी त्या लिंबासोबत समीरने कृत्य केलं होतं त्याच ठिकाणी ते लिंबू ठेवायला जातात. आता अमोल तर पहिलाच घाबरलेला होता, पण अमोलला याचा कुठलाही त्रास झाला नव्हता, कारण अमोलने काही विचित्र तसे ते कृत्य केलंच नव्हतं. त्याच्यामुळे तो थोडासा धीड झाला होता की माझ्यासोबत काही घडणार नाही. तो उतारा घेऊन पुन्हा त्या घोटी फाट्याजवळ तिथं गेले आणि तिथं तो ज्या ठिकाणी समीरने त्या लिंबाला लाथ मारली होती तिथं ठेवले आणि त्या प्रेतात्म्यांची माफी मागितली की चूक झाली, परत अशी आम्ही चूक करणार नाही. एवढं बोलून ते गाडीत बसले आणि पुन्हा त्यांच्या घराकडे निघाले आणि पुन्हा अमोलला आणि त्याच्या वडिलांना एक आवाज ऐकायला, माझं लिंबू तर तुम्ही ठेवलं, पण आता खूप वेळ झाला, त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल, पाठीमागं गाडीच्या कोणीच नाही बसलेलं, पण हाच सतत आवाज त्यांना घरापर्यंत येस तोपर्यंत त्यांना ऐकायला येत होता. त्याच्या वडिलांना सुद्धा आणि त्याच्या मित्राला म्हणजे अमोलला सुद्धा. आता देव जाणे काय होणार होतं आणि ते प्रेतात्मेत जाणो काय होणार होतं. दुसरा दिवस कसा उजाडणार आहे हे कुणालाही माहिती नव्हतं. त्या दिवशी अमोल समीरच्या घरीच राहतो, तिथंच मुक्काम करतो. सकाळची पहाट होते.
त्या दिवशी त्याच्या दारामध्ये लिंबू वगैरे काही नव्हतं, म्हणजे कुणी उतारा टाकलेला नव्हता किंवा तसा प्रकार काही नव्हता. पण समीर सोबत काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या किंवा काही गोष्टी घडल्या होत्या. समीर अर्धा पॅरालाइज झाला होता. ज्या हाताने ते लिंबू 2-4 वेळा त्यांनी वरती फेकलं होतं आणि ज्या पायाने त्यांनी लात मारली होती ना, तो पाय आणि हात त्याचा निकामी झाला होता. समीर आता फक्त अंथरुणावरती पडूनच राहिला होता. त्याला उठता येत नव्हतं, त्याला चालता येत नव्हतं, त्याला नीट बोलता येत नव्हतं. आज 1 ते 1.5 वर्ष होत आलेत. आजही समीर अंथरुणावरती आहे. समीरला नीट बोलता येत नाही आणि समीरला चालता येतं ना, त्याचा हात हलतो. आजही तो अंथरुणावरतीच पडून आहे. म्हणजे विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की बाबा, आपण काही गोष्टी आहेत ना, अशा आपल्या भावनेच्या भरामध्ये आपण त्या गोष्टींना हलकं समजतो आणि मग आपण असे काहीतरी चुकीचे कृत्य करतो की ते आपल्याला करायला नको होते. आणि भूत, प्रेत, पिशाच, प्रेतात्मे हे आपण जरी म्हटलो की हे नाही आहेत, हे एक्झिस्ट करत नाहीत, हे नाहीच आहे, तर हे एकदम चुकीचं आहे. ते आपल्या अवतीभोवती फिरत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नाही. आपण त्यांना डिस्टर्ब केलं तर ते आपल्याला डिस्टर्ब केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये ते फेरबदल करायला बिलकुलही मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे हे असं कृत्य करायच्या आधी 100 वेळा विचार करा. मित्रांनो, ही घटना अमोल समीरसोबत घडली होती. तुम्हाला ही घटना कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.